आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी कॉस्ट्यूम घातलेले पैलवान ओम मगर भाट नेमगाव प्रथम क्रमांक, वैभव कुलकर्णी शेटपळगडे प्रथम क्रमांक, ओम मगर द्वितीय क्रमांक। वैभव कुलकर्णी शेटपळगडे प्रथम क्रमांक, ओम मगर भाट नेमगाव द्वितीय क्रमांक। 65 किलो पैलवान नागेश गायकवाड पैलवान या जरा। प्रणव कोकाटे नरुटवाडी रेड कॉस्ट्यूम मध्ये यायचंय, प्रतीक काळेल कोठळी ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये यायचंय। चला प्रणव कोकाटे प्रतीक काळेल। प्रणव कोकाटे नरुटवाडी पहिला अपघात। वाबळे वाजतात मॅट ए कडे या। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रतीक काळेल कोटाळी प्रथम क्रमांक, प्रणव कोकाटे नरुटवाडी द्वितीय क्रमांक। बालगटाचा बक्षीस वितरण चला 70 किलो यश दिवशे नरुटवाडी रेड कॉस्ट्यूम मध्ये यायचंय, विपुल थोरात रेडनी ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये यायचंय। संबा खाडे पैलवानला गोरख तात्या कदम यांच्याकडून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल 200 रुपयाचं बक्षीस। बत्तीस किलो वजनी गटात यश दिवशे, गोपाळ वाबळे वाजतात 70 किलो नंतर 79 किलो आणि 74 किलोला अमर बोराटे यांचा प्रथम क्रमांक। 79 किलो महेश शिंदे बावडा रेड कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचंय, मेघराज काजळे निरगुडी ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचे। राम कुलकर्णी पैलवानला गोरख तात्या कदम यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस। धन आणि दानत याचा सुंदर मिलाप, मर्दुंकी आणि पुरुषार्थावरती खर्च करणारी मंडळी। धन प्रत्येकाकडे असते पण दानत असावी लागते अशी दानतदार मंडळी गोरख तात्या कदम यांच्यासारखी। याच्यामुळं अशा दानशूर व्यक्तिमत्वांमुळे पैलवानकी जिवंत आहे। मॅट क्रमांक 2 वरती एक इंटरनॅशनल पैलवान ज्याने या भारताचं नाव खऱ्या अर्थाने मिळवलं, विपुल थोरात सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला। 70 किलो वजन गटात इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार फायनल मध्ये प्रवेश कुलकर्णी पैलवान समाधान खामगड। चला बक्षीस घेऊन जायचं आपलं। अमित व्यवहारे लाल पट्टी, समाधान खामगड निळी पट्टी। चला